साक्षी. वेलकम टू साक्षी आणि बरंच काही माय मराठी ब्लॉगमध्ये. सो आज आपण आले आहोत वेंगुर्ल्याच्या एका खूप फेमस जत्रेत. सध्या जत्रेंचा सीझन सुरू झाला आहे. सो आम्ही फारच्या जत्रेला जात नाही, रायन लहान असल्यामुळे. पण आम्ही आज इकडच्या आपल्या घराच्या जवळ केपादेवीची जत्रा आहे, ती खूप फेमस आहे, खूप मोठी आहे आणि आमची गावदेवीची जी जत्रा आहे. सो जे मच्छीमार आहेत त्यांची ती जत्रा आहे. सो लग्नानंतर असं बघाल तर मी पहिल्यांदाच ही जत्रा बघते. सो तुम्हाला मी दाखवते की जत्रा कशी असते गावची आणि मला नक्की सांगा की तुम्हाला हा ब्लॉग आवडतोय का. सो चला मग कंटिन्यू करूया. सो तुम्ही आता बघू शकता की बाबांनी राहायला घेतलं आहे, कारण त्याची खूप हालचाल चालू होती. आणि इथे तुम्ही बघाल तर खूप गोष्टी आहेत आणि इथे ना लहान मुलांच्या गाड्या भरपूर आहेत. सो फायनली आता आम्ही मंदिरात ओटी भरायला देवीच्या लाईनीत उभे आहोत. तुम्ही बघा किती पब्लिक आहे, खूप पब्लिक असतं. आणि इथे आजूबाजूला पण ही खेळण्यांची वगैरे दुकानं आहेत, म्हणजे लहान मुलांना अट्रॅक्ट करायला आणि पैसे कमवायला हे खूप चांगला चान्स आहे. खेळणी म्हणा, दागिने म्हणा. आणि हा आहे आपल्या मंदिराचा कळश. तो पण तुम्ही बघू शकता की मस्त सजवला आहे. इथून आपली एंट्री आहे आणि बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे, म्हणजे लाइटिंग म्हणा, फ्लावर डेकोरेशन म्हणा, अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. आणि इथे जास्त केळी आणि खणाची ओटी भरली जाते. सो हे आहे केपादेवी मंदिराचं एंट्री पॉईंट. इथे आणि आर्टिफिशियल फ्लावर्स आणि लायटिंगने खूप अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे, म्हणजे अगदी कोणाचं लग्न आहे असं वाटतंय. आतमध्ये सुद्धा सुंदर डेकोरेशन आहे. आणि हे जे दादा आहेत त्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे. सो दादा तुम्ही बघत असाल त्यासाठी रिअली थँक्यू. आणि अशा प्रकारे सगळी जत्रा सुरू आहे. आई पण मस्त तयार झाली आहे. तुम्ही बघू शकता की किती रौनक लागली आहे या सगळ्या म्हणजे देवीच्या जत्रेची. एक गोष्ट आहे की कोकणात ज्या जत्रा होतात त्यांना खूप मस्त रौनक असते, खूप लाइटिंग्स. आणि आपल्या मुंबईची जशी गणपती बाप्पा असतो ना, तसं इथे जत्रा सेलिब्रेट केली जाते. सो आता आम्ही ओटी भरू आणि मग पुढे जी काय शॉपिंग मजा करायची ती नक्की करू. तुम्हाला मी दाखवेन अख्खी ही जत्रा आणि तुम्हालाही आवडेल. आणि जर तुम्हाला आवडली नक्की कमेंट करा आणि पुढच्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी नक्की या. सो तुम्ही इथे बघू शकता की मंदिराच्या एंट्रन्सचं छोटंसं एक मंदिर आहे. आतमध्ये एक दगडाची मूर्ती कशी आहे. आता त्याच्यावरती माझं आणि आईचं डिस्कशन सुरू आहे की हे नक्की काय आहे. सो बघूया. सो राया आम्हाला प्रचंड त्रास देत होता, म्हणून बाबा त्याला मंदिरातच घेऊन बसलेत. आणि ही आहे गुड्डी आणि आपली मावशी. सो ती त्याला खेळवत होती. आणि आतमधलं डेकोरेशन तुम्ही बघा किती सुंदर वाटते. मला लिटरली असं वाटतं की मी कोणत्या तरी लग्नात आली आहे. इतकं सुंदर डेकोरेशन त्यांनी केलेलं आहे. ही आहे गुड्डी आणि मला प्रचंड आवडलं. म्हणजे मी हे मंदिर नॉर्मली साधं असताना बघितलं आहे, पण आज त्याची जी काय रौनक आहे ती एकदम वेगळी आहे. खूप पॉझिटिव्ह वाईब आहे आणि मला भरपूर आवडलेलं आहे. आय गेस मी आता हर वर्षी केपादेवीच्या जत्रेला येणार आहे जर ही रौनक अशी लागत असेल तर. सो तुम्ही मला सांगा की तुम्हाला हे आवडतं आहे का. सो फायनली एक 45 मिनिट्स नंतर आम्ही देवीच्या गाभाऱ्यापर्यंत पोचलो आहे. बघा आतमध्येही डेकोरेशन आहे आणि किती गर्दी आहे. इथे दरवर्षीच एवढी गर्दी असते. आणि इथे एक अप्रतिम गोष्ट काही लोकांनी केलेली आहे, तुम्हाला मी आत्ता दाखवते. तुम्हाला ती खूप आवडेल. ती आहे ही महालक्ष्मी आणि स्वामी समर्थांची रांगोळी इथे काढलेली आहे. कोणी काढली आहे ते नाव तिथे आहे, वृषाली म्हणून काय ते नाव आहे. खूप सुंदर काढलेली आहे आणि ह्या डेकोरेशनला ह्या रांगोळ्या अगदी शोभून दिसत आहेत. मला भरपूर आवडलेलं आहे. तिला सांग एक तास सांभाळून जातो. सो आता आम्ही 2-3 मिनटात देवीकडे पोचू ओटी भरायला. आणि इथे सगळे आमचे जोक्स आणि मस्करी सुरू आहे. तुम्ही बघू शकता राया प्रचंड मस्ती करतो आणि त्याचं काय वेगळंच चालू आहे. तो वेगळ्याच जगात त्या सगळी लायटिंग्स आणि फुलं बघून तो खूप खुश झाला आहे. फायनली तुम्हा सगळ्यांना खेपादेवीचं दर्शन मी देते. ही आपली म्हणजे आमची गावदेवी आहे खेपादेवी. बघा आतमध्ये पण त्यांनी काय तिला सजवलं आहे. अगदी डोळ्यात भरेल असं रूप आहे.
तुम्ही गाभाऱ्यात गर्दी बघू शकता, ती वाढतच चालली आहे, कमी होतच नाही आहे. सो इतकी लोकं इथे आली आहेत. त्यासोबत आई आता इथे ओटी भरते. खण, नारळ आणि केळी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इथे अशीच ओटी भरली जाते केपा देवीला. सो आई आता ते सगळं करते आणि खणाचं जे काही पॅकिंग आहे ते काहीच केल्या ओपन होत नाही आहे. आणि आता फायनली आईला मी तो खण काढून दिला आहे आणि आईने आता ती ओटी भरली आहे. सो देवी करो, इथे जे कोण येत आहेत दर्शनाला आपली मनोकामना सांगतात, तर सगळ्यांच्या इच्छा या देवीने पुरा कराव्यात हीच इच्छा. सो ही देवीची पालखी आहे जी सकाळी काढली जाते आणि ह्या काही देवीच्या साड्या आहेत. जी लोक देवीला साड्या देतात त्याचा इथे लिलाव असतो, तर इथे त्यासुद्धा विकायला आहेत. सो आता फायनली आम्ही राहायला जे काय गेम्स आहेत ते घेऊन आलेत आणि तुम्ही बघा खूप गेम्स आहेत आणि मजा येते. आता शॉपिंगला सुरू करतो आहे. इथे खेळणी वगैरे आहेत, बघूया राहायला काय काय हवं आहे ते आम्ही त्याला घेऊन देऊ. आणि बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी इथे विकायला आल्या आहेत आणि इथे बाबांनी खायचा स्टॉल जिथे आम्ही खाणार ते शोधलेलं आहे. आता आम्ही तिथे खायला जातो आहे. आम्ही काहीतरी खायला बसलो आहे. सो इथे आम्ही कांदे भजी आणि उसळपाव खायला बसलो आहे. सो इथे असं तुम्हाला काही स्पेशल नाही मिळत. सगळ्यात जास्त स्पेशल असतं मंचुरियन, सगळ्यात जास्त स्पेशल असतं मंचुरियन आणि चायनीज असतं. उसळपाव आहे, भजी आहे, पाणीपुरी असतं आणि असं स्वीट्स वगैरे असतं. असं बाकी असं तुम्हाला काही स्पेशल नाही. सो आता आम्ही तेच खायला बसलो. इथे उसळपाव आणि आलेलं आहे आणि तुम्ही बघा की खूप छोटा सेटअप त्यांनी केलेला आहे, पण खूप सुंदर केला आहे आणि टेस्ट मुळात खरंच खूप छान होती. रायाचे जे काय आवाज येतात त्याला अवॉइड करा, तो चार्ज झाला आहे पूर्ण. आणि भजीसुद्धा अप्रतिम होती आणि ह्या काकू आहेत त्या भजी वगैरे करत होत्या. सो हे असं आहे. बघा याच्यात मिरची बघा आहे काय साक्षी आहे. सो इथे आमचं खाऊन झालेलं आहे. आम्ही मस्त चहा पण घेतला, सगळं खूप खूप छान होतं आणि आता आम्ही निघालो आहे. बघूया काय अजून पुढे करू शकतो, काय खाऊ शकतो वगैरे. आम्ही सेकंडली मंचुरियन खायला घेतलं. जसं मी तुम्हाला सांगितलं मंचुरियन, चायनीज भेल हे सगळं इथे जास्त फेमस आहे. सो आम्ही आता ते घेतलं आहे. उसळपाव आणि भजी खाऊन झालेली आहे, आता हे खातो आहे. सो हा आहे मेन एंट्रन्स पॉईंट. मगाशी मला शूट करायला मिळालं नव्हतं गर्दीमुळे, पण इकडनं खरी जत्रा सुरू होते. सो आय होप तुम्हाला आजचा छोटासा ब्लॉग आवडला असेल. तुम्हाला मी माझ्यापर्यंत जेवढी जत्रा दाखवू शकत होती मी दाखवली आहे. पूर्ण दाखवता नाही आली कारण रायामुळे, पण आय होप नेक्स्ट टाईम जर राया थोडा मोठा असेल आणि डी जेव्हा असेल तेव्हा मला सगळं नीट व्हिडिओज आणि घेता येतील. सो आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला कळलं असेल की आपल्या कोकणात आणि वेंगुर्ल्यात कशा प्रकारच्या जत्रा असतात. अजून खूप जत्रा येणार आहेत. आम्ही किती जत्राला जाऊ माहिती नाही, पण जेवढ्या जत्रांना जाईन मी 100% ब्लॉग करायचा प्रयत्न करीन. सो चला मग पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय. जय श्रीराम.